घरचं साधंच पण रुचकर जेवण आणखीन खुलून येत असेल ना, तर ते सोबत तोंडी लावण्यासाठी असलेले लोणची, पापड आणि चटण्यांमुळे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या जर जेवताना तोंडी लावण्यासाठी असतील ना, तर एकच्या ऐवजी 2 भाकरी कधी संपल्या कळणार सुद्धा नाही. शेंगदाणा, तीळ आणि खोबऱ्यापासून बनवलेली ही चटणी इतकी चविष्ट लागते की गरमागरम भाकरीसोबत खाताना एकाऐवजी 2 भाकरी संपलेल्या कळणार सुद्धा नाही. शेंगदाण्याचा खमंगपणा, तिळाची खास चव आणि खोबऱ्याची मस्त चव सगळं एकत्र आलं की तयार होते अशी भन्नाट चटणी. की ताटात भाजी असो वा नसो, या चटणीमुळे जेवण मात्र मनासारखं होणार. बनवायला एवढी सोपी असते की अगदी घरातलं साहित्य आणि चव मात्र म्हणाल तर जबरदस्त. एकदा करून बघा, घरचे नेहमी ही चटणी पुन्हा पुन्हा बनवून मागतील. तर अशी ही चटणी बनवायला सुरुवात करण्यापूर्वी भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि इथे गॅस सुरू करून कढई गरम करून घेतलेली आहे आणि 1 वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. मी देशी शेंगदाणे वापरणार आहे. तुम्ही दुसरेसुद्धा शेंगदाणे असतात ते वापरू शकता. शेंगदाणे निवडून घ्यायचे. एखादा खडा वगैरे असेल तर काढून घ्यायचा आणि छान खमंग असे शेंगदाणे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मोठी केली तर शेंगदाणे वरून भाजले जातील, आतून कच्चे राहतील. त्यामुळे मध्यम आचेवरती छान असे खमंग होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजल्यानंतर तुम्हाला थंड करून वरची साल जी आहे ती काढून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण मी ही चटणी शेंगदाण्याची साल न काढताच बनवणार आहे. शेंगदाणे छान असे खमंग भाजून घ्यायचे. भाजलेले शेंगदाणे आता एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहेत. आणि आता आपण याच कढईमध्ये खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत. तर 1 वाटी शेंगदाणे होते, त्यासाठी पाऊण वाटी खोबऱ्याचा खीस मी यामध्ये घालून घेते. खोबऱ्याचा खीससुद्धा छान खमंग भाजून घ्यायचा. जेवढे हे जिन्नस आपण छान खमंग भाजून घेऊ ना, चटणी तितकीच रुचकर लागायला मदत होते. जास्त अगदी करपवायचे नाहीत, नाहीतर टेस्ट बिघडू शकते. त्यामुळे छान खमंग हे जिन्नस भाजले की चटणी चवीला छान लागते आणि जास्त दिवस टिकते सुद्धा. खोबरंसुद्धा आपण हलक्याशा सोनेरी रंगावरती येईपर्यंत भाजून घेणार आहोत. पण खोबरं थोडंसं भाजून झालं, हलकासा कलर याचा बदलायला सुरुवात झाली की यामध्येच आपण तीळसुद्धा भाजून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता हलकासा याचा कलर चेंज होतोय असं दिसतंय. आता यामध्येच आपण तीळ घालणार आहोत. तर ज्या वाटीने खोबरं आणि शेंगदाणे मोजून घेतले ना, त्याच वाटीने अर्धी वाटी तीळसुद्धा इथे मी घालून घेते. कारण तीळ भाजायला फारसा वेळ लागत नाही, म्हणून तीळ जे आहेत ना ते मी खोबऱ्यासोबतच भाजून घेतले. पण तुम्हाला जर हवं असेल तर तीळ तुम्ही वेगळेसुद्धा भाजू शकता. तीळ भाजायला फारसा वेळ लागत नाही आणि एकसारखे भाजले जातात, म्हणून मी हे खोबऱ्यासोबत भाजून घेते. तीळ आणि खोबरं जे आहे ना छान सोनेरी रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचे. तीळ आणि खोबरे जे आहे 3 ते 4 मिनिटानंतर छान असं भाजून झालेले आहेत. रंगसुद्धा तुम्ही याला बघू शकता काय मस्त आलेला आहे. या स्टेजवर तीळ आणि खोबरं भाजून झालं की दोन्हीही ताटामध्ये काढून घ्यायचं. ज्या ताटामध्ये आपण शेंगदाणे काढलेले होते त्याच ताटामध्ये तीळ आणि खोबरंसुद्धा आपण काढून घेणार आहोत. आणि आता या ताटामध्ये मी तीळ आणि खोबरं काढून घेतल्यानंतर सेम कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे. तर साधारण 3 ते 4 चमचे होतील एवढं तेल घालायचं आहे. तेलकट आपल्याला चटणी अजिबात बनवायची नाही. थोडी सुट्टी असेल तर खायला छान लागते. त्यामुळे मी इथे 3-4 चमचे होतील एवढंच तेल घातलेलं आहे. आणि यावरती आता भरपूर अशी कढीपत्त्याची पानं मी घातलेली आहेत. त्यानंतर 10 ते 12 लसूणच्या पाकळ्यासुद्धा मी घातलेल्या आहेत. लसूण जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर थोडंसं कमी केलं तरीसुद्धा चालतं. पण लसणामुळे चटणीला जे आहे ना खूप जास्त छान अशी चव येते, टेस्ट येते. त्यामुळे लसूण मी थोडासा जास्त घातलेला आहे. लसूण आणि कढीपत्ता छान तेलामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. म्हणजे त्यामुळे चटणी फार दिवस टिकायला मदत होते आणि चवीलासुद्धा एकदम 1 नंबर लागते. तर या पद्धतीने तुम्ही लसूण आणि कढीपत्ता भाजून झाल्याच्या नंतर यामध्येच आपल्याला जिरेसुद्धा घालायचे आहेत. 1 चमचा जिरे जे आहेत ना तुम्ही वेगळे भाजून घेऊ शकता. मी जिरे लसूण आणि कढीपत्त्यासोबत तेलामध्येच भाजून घेतलेले आहेत. कारण छान असे जिरेसुद्धा भाजले जातील, करपणार नाहीत आणि वाससुद्धा याचा छान असा टिकून राहील, म्हणून
मी जिरे, कढीपत्ता आणि लसणासोबत भाजून घेतलेले आहेत. याचा खमंग अगदी मस्त सुवास सुटायला सुरुवात झालेली आहे. लसूण जो आहे ना भाजल्यानंतर मस्त वास येतो. तर हे सुद्धा आता ताटामध्ये काढून घेऊया. आणि आपल्याला हे सगळे जिन्नस जे आहेत भाजून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत. गरम गरम असताना अजिबात याचं हे वाटून घ्यायचे नाही. तुम्हाला जर वेळ असेल हातावरती तुम्ही हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकत असाल ना तर आवर्जून खलबत्त्यावरती ठेचा. अगदी छान चव येते खलबत्त्यावरती हे ठेचून घेतल्यामुळे. पण आपण तेवढा वेळ नसेल तर मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकतो. फक्त हे वाटत असताना जाडसर ठेवायचं आहे आपल्याला. आता हे व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतर यामध्ये आपण बाकीचे जिन्नससुद्धा घालणार आहोत. पण त्यापूर्वी आपण यातले थोडेसे शेंगदाणे, भाजलेले तीळ, खोबरे आणि कढीपत्ता जो आहे ना तो या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. हे थोडंसं मिश्रण वेगळं का काढून ठेवलेलं आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेले जे साहित्य आहे ते सगळं घालून घेऊया. आणि आता याची आपल्याला चटणी बनवायची आहे. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मिक्सरमध्ये नसेल बनवायची तर तुम्ही हातावरती कुटून घ्या. अगदी मस्त त्याची चव येते. मिक्सरपेक्षा सुद्धा भारी चवीला लागतं. यामध्ये आता मी 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. मिरची पावडरचं प्रमाण जे आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता. हे तिखट फारसं चवीला तिखट नसल्यामुळे मी 1.5 चमचा घातलेला आहे. त्यानंतर 1.5 चमचा एवढी मी बडीशेप घातलेली आहे. बडीशेप आवर्जून घाला, मस्त अशी चव येते त्याला. चटणी जी आहे ना आणखीन जबरदस्त लागते. साखरसुद्धा 1 चमचा मी घातलेली आहे आणि चवीपुरते मीठ घालून छान असं मिश्रण जे आहे ते पल्स मोडवरती घेऊन बारीक करून घेतलेले. तुम्ही बघू शकता अगदी बारीक केलेली नाही, छान अशी मोकळी आपली चटणी झालेली. दिसायला जितकी सुंदर दिसते ना चवीला त्यापेक्षाही अप्रतिम लागते. तरी एकदा तुम्ही अशी चटणी नक्की ट्राय करून पहा. 1च्या ऐवजी 2 भाकरी कधी संपल्या कळणार सुद्धा नाहीत आणि घरचे तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकी ही चवदार चटणी बनते आणि बनवायला तुम्ही पाहिलंच आहे की किती सोपी आहे. बनवून घेतलेली चटणी आता एका ताटामध्ये मी काढून घेते. आणि आता ही सगळी चटणी ताटामध्ये काढून घेतल्यानंतर मगाशी आपण जे थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं होतं साहित्य ते यामध्ये मिक्स करून घेऊया. हे असं करण्याचं कारण म्हणजे चटणी ज्यावेळेला आपण खातो ना त्यावेळेला असे शेंगदाणे वगैरे दाताखाली येतात ना त्याची चव इतकी भन्नाट लागते की चटणीची चव जी आहे ती दुपटीने वाढते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजेच नवनवीन व्हिडिओ अपलोड झाले ना लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात अगोदर आपल्या रेसिपीज पाहता येतील.